चंद्रपुर जिला प्रमुख पद पर साथ ही वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख पद पर मुकेश जीवतोड़े की नियुक्ति की गई। मुंबई से उनका आगमन होने के बाद कार्यकर्ताओं ने उनका किस प्रकार स्वागत किया, देखते हैं इस खबर में। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की ओर से जिले में हाल ही में फेरबदलाव किया गया। इसमें चंद्रपुर जिला प्रमुख पद पर साथ ही वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख पद पर मुकेश जीवतोड़े इनकी नियुक्ति की गई। उनका हाल ही में विधानसभा क्षेत्र में आगमन होने पर कार्यकर्ताओं ने पटाखों की आतिशबाजी कर ढोल ताशे की धुन पर उनका जोरदार स्वागत किया। आगामी विधानसभा चुनाव के तहत शिवसेना ठाकरे गुट की ओर से सामना अखबार के माध्यम से नए जिला प्रमुख साथ ही विधानसभा प्रमुख की नियुक्ति की गई। इसी के तहत वरोरा भद्रावती विधानसभा से उम्मीदवारी के लिए इच्छुक जिला प्रमुख मुकेश जीवतोड़े इनके जिला प्रमुख पद के साथ ही वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख पद की जिम्मेदारी दी गई है। नियुक्ति के बाद विधानसभा क्षेत्र में प्रथम आगमन पर शिव सैनिकों ने बड़े ही जोर शोर से गांधी चौक शिवसेना उबाटा गुट नए कार्यालय में पटाखों की आतिशबाजी कर उनका स्वागत किया। इसमें शिवसेना के पदाधिकारी शिव सैनिक बड़ी संख्या में उपस्थित थे। खऱ्या अर्थाने म्हणजे मला नेहमी मी हे सांगू इच्छितो की वरोरा भद्रावती हा आपल्या शिवसेनेचा गड आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, परंतु वरोरापेक्षा चांगली शिवसेना ही भद्रावतीमध्ये आहे। कारण की भद्रावतीमध्ये सातत्याने 20 ते 25 वर्षापासून आपल्या शिवसेनेचा इथं नगरपालिकेवर एखादी सत्ता आहे, परंतु 27 जुलैला जे आपल्या पेपरामध्ये आलं की माझ्याकडून हे क्षेत्र काढून घेण्यात आलं, परंतु तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की काही दिवसा अगोदरच वरोरा भद्रावती या क्षेत्रासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून मी माझी उमेदवारी तिथे जाहीर केली होती। तेव्हा आपले पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं सुद्धा होतं की ज्या जिल्हा प्रमुखांना स्वतः उमेदवार म्हणून इथे उभं राहायचं आहे, स्वतः ज्याला आमदारकी लढायची आहे, तर त्याला जिल्हा प्रमुख पदाचा ते राजीनामा तिथून द्यावा लागेल। तरी हा जो फेरबदल झाला होता हा त्या अनुषंगाने करण्यात आला होता। तर तेव्हा अवघ्या 4 ते 5 तासामध्ये आम्ही मुंबईला जाण्याची तयारी केली व 5 तासामध्ये जवळपास आम्ही 150 ते पावणे 200 लोक मुंबईला गेलो व खऱ्या अर्थाने पक्षप्रमुख उद्धव साहेबांना जे या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राविषयी माहिती नव्हती मिळत, जे आपण काम करत होतो, जे आपण पक्षाचं कार्यालय उघडलं, त्या सगळ्या गोष्टीची माहिती नव्हती मिळत। ते माहिती स्वतः आम्ही तिथे साहेबांना दिली। त्याच्यानंतर जे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र आहे ते आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ती विधानसभा जी आहे ती शिवसेनाच लढवणार। कारण की जरी विद्यमान आमदार जरी काँग्रेस पक्षाचे असले, परंतु ते सुद्धा कुठेतरी शिवसेनेमधूनच घडलेले आहे। आपले विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब सुद्धा शिवसेनेमध्येच घडलेले आहे, परंतु सातत्याने शिवसेना सोडून गेल्यानंतर जो आपल्या शिवसैनिकांवर व आपल्या पदाधिकाऱ्यांवरती जो नेहमी सातत्याने अन्याय होऊन राहिलाय, तरी कुठेतरी याची भरपाई व्हायला पाहिजे व याचं कुठेतरी नुकसान जे आहे ते भरून निघायला पाहिजे। या अनुषंगाने साहेबांनी आम्हाला एकदम म्हणजे आश्वासन दिलं आहे व सक्त भाषेमध्ये सांगितलं आहे की जरी इथे विद्यमान आमदार जरी काँग्रेसचे असलेले आहे, तरी सुद्धा ही जे शिवसेना आपली जे विधानसभा आहे ती शिवसेना लढणार आहे महाविकास आघाडीमध्ये। इस अवसर पर जीवतोड़े ने वरोरा भद्रावती विधानसभा पर शिवसेना का दावा ठोका है। आगामी विधानसभा चुनाव में शिवसेना की ओर से मैदान में उतरकर भगवा फहराएंगे, ऐसा प्रतिपादन उन्होंने किया। भाऊ, आपल्या CTV न्यूजमध्ये आपला खूप खूप स्वागत आहे। आपण भद्रावती वरोरा क्षेत्रामध्ये जे अतुलनीय कामं केले आणि तुम्हाला जे उद्धव साहेबांनी जे पावती दिलेली आहे, आपलं प्राथमिकता काय राहणार? प्राथमिकता म्हणजे आपण जर बघितलं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा भद्रावती हा नेहमी शिवसेनेचा गड राहिला आहे व या एरियामध्ये जरी आज विद्यमान खासदार काँग्रेसचे असले तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे कुठेतरी मोठी एक शक्ती जी आहे ती शिवसेनेची होती तेव्हा पण। तरी येणाऱ्या काळामध्ये साहेबांसोबत जेव्हा मी चर्चा केली तर साहेबांनी एक असा आम्हाला आत्मविश्वास दाखवला की जी जरी ते महाविकास आघाडी आहे तरी सुद्धा ही विधानसभा जी आहे ती शिवसेनाच लढेल व शिवसेनेचाच इथे आमदार राहणार व आपलं जे पाऊल राहणार, जे बाळासाहेबांचं धोरण आहे 80% समाजकारण 20% राजकारण, त्याच अनुषंगाने आपण इथं नेहमी सातत्याने काम करत असू। आता समोर आपलं काय पाऊल ठरणार? आता समोर विधानसभा निवडणुका लागणार आहे, तर याच्यामध्ये आपल्या काय भूमिका राहणार आहे? तरी वरोरा भद्रावतीमध्ये जवळपास सगळ्या 90% गावांमध्ये तर शिवसेनेच्या शाखा आहे, परंतु मी साहेबांना शब्द दिलाय की विधानसभेच्या अगोदर
प्रत्येक गावामध्ये शाखा आपली राहणार. तरी जे आपले 332 गाव आहे, 332 गावामध्ये आपली शाखा राहणार. प्रत्येक जे 339 बूथ आहे त्याच्यावरती आपले बूथ प्रमुख, BLA प्रमुख आणि सगळे शाखा प्रमुख वगैरे सगळे हे परिपूर्ण तयारी आपण 100% करू व ही जी विधानसभा आहे हे लढू आणि जिंकू. आपला निर्धार काय आता? निर्धार तर आपला तेच आहे की 2024 ची विधानसभा लढणार आणि जिंकणार 100%. धन्यवाद. आपल्या सिटी न्यूजमध्ये ते मुलाखत दिलं होतं. CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट.